त्या बैलगाडी शर्यतीत कोणी माणूस हिरो नाही, त्याचा बैलच हिरो आहे. असं मी एका हिरो बैलाचे मालक आणि एका हिरोला आमंत्रित करतोय. जो 3 फेऱ्याच्या शर्यतीत एका हिरोनं त्या माणसाला हिरो केलं आणि त्या माणसानं आपल्या बोलण्यानं असंख्य जणांच्या हृदय सिंहासनावर घर केलं. ते सन्मान्य सप्त हिंद केसरी मथुर 1001 बैलाचे मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण. मी निमंत्रित करतो सन्मान्य राहुलभाई पाटील आडवली कल्याण. भाई उधळून टाकतो तुफान सारं काळजामध्ये साचलेलं, उधळून टाकतो तुफान सारं काळजामध्ये साचलेलं आणि प्रेम करतो मी मथुरवरती तलवारीच्या पाठीवरती खोचलेलं. मनोगत व्यक्त करतात मंडळी या माणसासाठी आणि आपल्या मथुरसाठी एका जोरदार टाळी. सन्मान्य राहुलभाई पाटील आडवली कल्याण. सर्वांना जय श्रीराम आणि सर्वांना नमस्कार करतोय. माझ्या मुंबईमध्ये देखील अखंड महाराष्ट्रातून ज्यांनी प्रत्येक या मैदानामध्ये प्रत्येक गट वेगळे होते, खेळाची स्पर्धा वेगवेगळी होती. आरट परटपासून कुत्र्यांची स्पर्धा, आज आमचा 8 पायाचा मळा, हे असे सगळे खेळ वेगवेगळ्या प्रकारातून झाले. त्यातून जे प्रत्येकांनी गुलाल प्राप्त केला, नंबर मिळवले, सगळेच सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर सगळे आपले शेतकरी वर्गातील सगळे बैलगाडा मालक, चालक, बैलगाडा शॉकिंग आणि इथलेले जे राजकीय दृष्टिकोनातून जे वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, माझी ताई असेल समोर बसलेली, सगळ्यांना मी या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप सारे अभिनंदन व्यक्त करतो. आणि आज आनंदाची गोष्ट आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आज जे डबल हिंदकेसरी पैलवान चंद्रदादा पाटील यांनी जो आमच्या शेतकऱ्यासाठी, बैलगाडा मालकासाठी हा सुवर्ण क्षण आणि सोन्यासारखा दिवस जो आज अखंड देशभरात दाखवून दिला का या क्षेत्राला, या बैलगाडा क्षेत्राला जेव्हा क्षेत्र बंद असताना आम्ही प्रत्येक बैलगाडा मालक वनवन करत होतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आमची संघटना असेल, संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असायचे, प्रत्येक पक्षातला वेगवेगळा पदाधिकारी असायचा, आमच्या जे कार्यकर्ते असायचो. आम्ही माझ्या माध्यमातून मी शिंदे साहेबांना सुद्धा पत्रक दिला होता. साहेबांनी त्वरित पत्रकावर सिग्नेचर केली होती. त्या टायमाला मला आठवतं का आमची जी मेहनत आहे, प्रत्येक बीजेपीचे असतील, काही आमचे शेतकरी बैलगाडा मालकातील सगळेच जे आमचा संघटना आहे, संघटनामधील, तर त्या टायमाला 7 वर्ष